ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच जीवनात उपयोगी पडणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉन नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, जे तुमच्या मनात आज आहे तेच तुम्हाला लवकरच मिळणार आहे आणि त्याची वाट तुम्ही नक्कीच बघा. कारण स्वामींनी आपली लीला तुमच्या नक्कीच जीवनात आणलेली आहे आणि ती कामही करणार आहे. फक्त स्वामींवरचा विश्वास अतूट ठेवा आणि पूर्णपणे स्वामींवर नक्कीच तुम्ही अवलंबून राहिले तरी चालेल. मित्रांनो, आज तुमची मनोकामना, तुमच्या मनातली इच्छा 100% पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्याला सांगत आहेत की माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात घालवावा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचत असतो. म्हणून तुम्ही कधीही प्रयत्न करत राहिले पाहिजे. शुद्ध भावाने, देवाच्या प्रेमाने आणि देवासाठी केलेल्या अलौकिक भजनात देव असतोच. याच्या उलट धन, मान, मोठेपणा मिळवण्यासाठी केलेल्या लौकिक भजनात देव सोडून बाकी सर्व असते, हे लक्षात ठेवा. म्हणून स्वामींवर जर तुमचा मनापासून अगदी विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हो, मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्या मनोकामना या पूर्ण हो आणि तुम्हाला सर्व तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी मिळव आणि स्वामींचा हात तुमच्या पाठीवर सदा असाच राहो, ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी सांगतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधी संपत नसतो, एवढं लक्षात घ्या. म्हणून आपले फक्त कर्म चांगले ठेवा. संघर्षाचा काळ हा एकट्यानेच काढावा लागतो. बाकी चांगल्या काळात न ओळखणारे सुद्धा ओळख दाखवतात. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते, एवढं फक्त लक्षात ठेवा. अरे, तुम्हाला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वास मग्न आहे. पण औपचारिकरित्या म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा झाला नाहीस. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावे आणि म्हणून रोज मी तुझ्या आतुरतेने वाटही बघतो. पण एक लक्षात घे, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडतो ना, तर तो हात मी आयुष्यभर सोडत नाही. मी नेहमीच त्याच्या सोबत असतो. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून त्या अभयवचनावर आपल्याला टिकून राहायचे आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त इतकाच आहे, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. हे मात्र नक्कीच आहे. निवडलेल्या मार्गावर मेहनतीचे काटे जरूर द्या, पण पाहिलेल्या स्वप्नांना यश मात्र नक्की मिळवू द्या. स्वामी, असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, बस एवढाच आशीर्वाद तुमचा आम्हाला हवाय. ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ तो इतकं देतो की मग मागायला काही उरतच नाही. मग तुमची वेळ आल्यावर तुम्हाला सर्व काही मिळणार आहे. म्हणून निसंकोच राहा आणि बिंदास राहा. स्वामी सर्व काही बघत आहेत आणि ते सर्व काही आपल्यासाठी चांगलंच करणार आहेत. आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणा का असोनात आणि तुमच्याकडे किती पैसा, धनसंपत्ती असो, मग ते काही उपयोगाची नसते, हे खरं आहे. स्वामी म्हणतात, गुरुचरित्रमधून हे शिकायला मिळते की आयुष्यातला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर तो परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फूल घेऊन आनंदी होतो तर दुसरा व्यक्ती फूल विकून आनंदी होत असतो. मात्र त्यांचा दोघांचा आनंद वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळा असतो. म्हणून तुम्हाला ज्यात आनंद वाटतो त्याच गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजे. नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुझ्याकडे कधीच काही मागत नाही आणि तू कधीच काही कमी पडू देत नाही. हे स्वामी तुमचं अलौकिक दर्शन तुम्ही मला प्रत्येक वेळेस देत असता आणि प्रत्येक वेळेस माझ्या संकटात तुम्ही उभे राहत असता. त्यासाठी तुम्हाला मनापासून धन्यवाद स्वामी. आणि मित्रांनो, स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करा आणि आपण क्षमा मागा. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा
आणि केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ अजिबात ठेवू नका. कारण अपेक्षाभंगाचे दुःख खूप वाईट असतं, एवढं लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, आपण जन्माला आलो तसे एक दिवस हा संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका आणि मोहात अजिबात तुम्ही पडू नका. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात, आणि ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे त्यांच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ते असतात, ते तुम्हाला सर्व काही, स्वामी भरपूर काही देणार आहेत. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नक्कीच घडत असते, आणि तुमच्यासोबतही चांगलेच होणार आहे. फक्त विश्वास ठेवा. मी आहे म्हणून सगळे आहेत, याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा येणार नाही आणि कधीच तुम्हाला एकटं वाटणारही नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवत असतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे, आणि तसं तुम्ही सुखात नक्कीच जगलं पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जे कितीही मिळाली ना तरी माणसाची तहान काही भागत नसते. मित्रांनो, स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथेच विषय सोडून द्यायचा आणि आपलं पुढचं जीवन आपण जगायचं असतं. अंतःकरणातून देवाची सेवा करा, कारण मानव बाहेरचे स्वस्थ पाहतो, पण देव परमेश्वर आपले हृदय पाहत असतो. म्हणून या जगामध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याकडे लक्ष न देता तुम्ही फक्त स्वामींवर लक्ष ठेवा आणि त्यांची पूजा अर्चना करत राहा. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, मग ती तुम्ही सांभाळायलाच हवी आणि नक्की तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आणि विश्वास आहे तुमच्यावर, आणि तुम्ही आमचा विश्वास कधी तोडणार नाही हेही माहीत आहे. म्हणून आम्ही कोणत्या माणसावर विश्वास ठेवण्यापेक्षा आता आमच्या स्वामींवर विश्वास ठेवतो, आणि स्वामी आपल्याला सर्व काही अगदी मनाप्रमाणे देतात. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच पर्याय आहे, आणि तो फक्त आई आहे. म्हणून आई वडिलांना तुम्ही नक्की सांभाळलं पाहिजे. स्वामी सांगतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढे येतात तेवढे सुखही येणार असतात. फक्त आपण संयम ठेवला पाहिजे आणि त्या सुखांची वाट बघितली पाहिजे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल ना बाळा, तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतीलच, आणि तुमचा फायदा घेऊन ते जातील सुद्धा. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही, मागे राहू द्या. पण कुणाचा फायदा घेऊन आम्ही मोठं व्हायचं नाही ठरवलंय. म्हणून कुणाचा तुम्ही फायदा अजिबात घ्यायचा नाही. आपलं स्वकष्टाने तुम्ही मोठं जरूर व्हायचंय. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच आहे. कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी देत असते. यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते, आणि अपयशाने लोकांची ओळख ही आपल्याला होत असते. म्हणून हा कर्माचा फेरा आहे, हा सगळ्यांना येणार आहे. आणि पुढे तुम्ही कितीही वेळ काहीही कष्ट केले आणि कसंही राहिलात, पण देवाशिवाय काहीच नसतं. तुम्ही देवाच्या भक्तीत एकदा लीन व्हा, तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि तुमचे टेन्शन जसे काय तुमच्या डोक्यातून पळून जाते. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो, असा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलणं टाळलं पाहिजे, आणि तुम्ही मौन पाळला पाहिजे. श्री स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं, आणि येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. आणि काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. मग दोन्ही गोष्टी त्यात असतात. म्हणून दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे, आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे असते. म्हणून सज्जन लोकांसोबत
तुम्ही बसले तर तुम्हाला चांगल्या 2 गोष्टी कळतील आणि सर्व काही तुम्हाला ज्ञान होईल. म्हणून स्वामी तुमच्यासाठी काही माणसं पाठवत असतात, पण त्यांना ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. आणि त्या माणसांकडून आपण बोध घेतो ते साक्षात स्वामीच आपल्या मदतीला येत असतात आणि आपल्याला मार्ग दाखवत असतात. फक्त त्यांना आपण ओळखलो पाहिजे. आणि जो व्यक्ती त्यांना ओळखतो तो नक्कीच स्वामींची सेवा भरपूर मनापासून करतो आणि स्वामींचे नामस्मरण देखील करतो. म्हणून तुम्हाला स्वामींचे अनुभव घ्यायचे असतील तर नक्कीच नामस्मरण नक्कीच करा. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि चांगलाच विचार आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी आलेली असते आणि ती विशेष करूनच जात असते. आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यात ही देवानेच पाठवलेली असते. स्वामी सांगतात, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे अधिक श्रेष्ठ असते. आणि तेच तुम्ही केलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाही, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, मग ते काहीतरी सर्व काही वाढत जाते आणि कमी होत जाते. उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात व ते सर्व खूप काही शिकवून जातात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून जर तुम्हाला वाईट दिवस आले तर त्यात खचू नका आणि मागे सरू नका. जिद्दीने लढा. स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि ते सांगत आहेत, बाळा, 1 पाऊल पुढे ठेव, 100 पावलं पुढे ठेवण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, हे लक्षात घे. म्हणून स्वामी आपल्याला अभयवचन देत म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच आहे. म्हणून सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, एवढं मात्र निश्चित आहे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे. समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि विश्वास हे सर्वात उत्तम नाते आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. श्रीकृष्णाला गीता जी असते ती कुणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणाराही असावा लागतो. म्हणून तेव्हा आपल्या ज्ञानाचा विकास होत असतो आणि आपण ज्ञान मिळत असतं. म्हणून सांगणारा आपला कसा आहे आणि आपला गुरु कसा आहे हेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून तुमचा गुरु तुम्ही जेव्हा ठरवता तेव्हा ज्ञानपूर्वक आणि विचारपूर्वक ठरवा. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. म्हणून त्याला घाबरायची काही गरज नाही. आणि वर्तमानाचा विचार करा, भविष्याचा अजिबात विचार करू नका. की केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही. खरा श्रीमंत तो असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनामधले विचार कसे आहेत हे नक्कीच तपासा. प्रेम आणि आस्था या 2 गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नेहमी घडत असते आणि देवही आपल्याला दर्शन देत असतो. माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो, हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्याचं कर्म आहे आणि जे फक्त त्याच्याच हातात आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून ते कर्म तुम्ही व्यवस्थित पाळा आणि कर्म व्यवस्थित करा. जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्यास आणि अधर्माची वाढ होते असते तेव्हाच मी आपले रूप रचतो आणि म्हणजेच लोकांसमोर प्रकट होतो, असे स्वामी म्हणत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतील, हे निश्चित आहे. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली ना तरी ती व्यक्ती नेहमी सारखी राहत नाही, परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि हिंमत ठेवली पाहिजे आणि शेवटपर्यंत ठेवली पाहिजे. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर मग ती कमजोरी बनते. आणि तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांना आठवतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. अत्याधिक आराम आणि अतिप्रेम माणसाला अपंग बनवत असते. आणि म्हणून अत्याधिक आराम पण करायचा नाही आणि अत्याधिक प्रेम आणि जिव्हाळा पण लावायचा नाही. स्वामी सांगतात, काळ कधी आणि कोणता रंग दाखवेल ना हे कोणालाच माहीत नाही. नाहीतर श्रीरामांना रात्रीच राज्य मिळणार होते, मात्र त्यांना पहाटे वनवास मिळाला नसता, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आपण कोण जेव्हा देवालाच हे सर्व दिवस बघायला लागले, मग आपण काहीच नाही. म्हणून एवढं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही आणि काळजी करायची नाही. विनाकारण चिंता आणि भीती एखाद्या रोगाप्रमाणे असते, एवढं लक्षात घ्या, जे तुम्हाला आतून पोखरत असते आणि आतून तोडत असते. इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्यात सुख असेल, पण धर्म सांगतो
आणि मन पवित्र आणि विचार चांगले असतील ना, तर दररोज सुख मिळेल. आणि तुम्ही ते सुख आणि समाधान नक्की शोधलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहिलं पाहिजे. स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्याची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे चांगले आहे, एवढं मात्र निश्चित आहे. आनंद आणि शांती त्यांनाच मिळते जे सर्व इच्छांपासून दूर, कोणतीच अपेक्षा न बाळगता अहंकाराशिवाय काम करत असतात आणि निमूळपणे आपलं काम करत असतात. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय तुम्ही घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि कोणीच नाही घेऊ शकत. म्हणून तुमचे निर्णय नक्कीच चुकतील. तुम्ही कितीही चांगले काम करा, चांगले वागा, इमानदार राहा, ही दुनिया फक्त तुमच्या एकाच चुकीची वाट बघत असते. आणि ती एक चूक तुम्ही केली की तुम्हाला ती कोसणार आणि टोचणार, पण हे नाही विचारणार की तुमच्यासोबत ते कसं झालं आणि तुम्ही ते तसं का केलं. फक्त ते बोलण्यासाठी आणि नावे ठेवण्यासाठी असतात. म्हणून त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपल्या कामाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपलं कर्म आपण चांगलं केलं पाहिजे. स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीच वाईट होऊ देत नाही, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा. मनुष्याची आर्थिक स्थिती किती चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमची मनस्थिती चांगली ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. आणि मनस्थिती कधी चांगलीच ठेवा. वाईट कधीच कोणाविषयी बोलू नका आणि कोणाविषयी विचार करू नका. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असेल तरी कोण कधी उपयोगी पडेल ना, हे सांगता येत नाही. म्हणून भविष्यात तुम्हाला कोण कसं कामात येईल, त्यामुळे तुम्ही माणसं जपायला शिका आणि माणसं जोडायलाही शिका. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे सुद्धा जिंकणे असते. म्हणून तुम्ही जिंकायचं ठरवलंय तर नक्कीच तुम्ही जिंकले पाहिजे आणि जीवनात पुढे गेले पाहिजे. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडतही नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना, तर जगातील अनेक समस्या आपोआप दूर होत असतात. म्हणून आपण नमलं पाहिजे आणि आपण संयम नक्कीच ठेवला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी नक्कीच तुम्ही बोललं पाहिजे आणि समोरच्याला समजावून सांगितलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, समोरच्याला समजावून सांगताना त्याच्यावर हक्क बजवायचा नाही. त्याला समजून आपण सांगतोय एवढं मात्र नीट लक्षात ठेवायचं. दोष लपवला की तो मोठा होत असतो आणि कबूल केला ना की तो नाहीसा होत असतो. म्हणून दोष आणि तुम्ही काय चुकलात ते कबूल करायला नक्की शिका. पैसा, संपत्ती, धनदौलत याचा घमंड करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशांचा हिशोब केला जात नाही तर कर्माचा हिशोब केला जातो. आणि तुमचे कर्म किती चांगले आहेत त्यानुसार तुम्हाला शिक्षा किंवा मग तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटत असतात. स्वामी सांगतात, तू कोणाला फसवू नको, तुला कोणी फसवणार नाही. तू कोणाला उपाशी ठेवू नको, तू कधी उपाशी राहणार नाही. एवढं बाळा माझं बोलणं लक्षात ठेव. मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि नेहमी तुम्ही हसत राहा. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणतीच गोष्ट करणे हे अशक्य नसते. कमी पडतो तुमचा प्रयत्न आणि त्यामुळे प्रयत्न मनापासून कर. अशक्य गोष्ट सुद्धा आता शक्य होणार आहे आणि ती गोष्ट तुला शक्य होऊनच राहील. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आणि सुखी आहात आणि आनंदी आहात. म्हणून तुमच्याकडे जे आहे त्यात सुखी, समाधानी आणि आनंदी राहायला शिका. नक्कीच तुम्ही जीवनामध्ये भरपूर काही मिळवून घ्याल आणि भरपूर काही तुम्ही साध्य करून घ्याल. म्हणून जो व्यक्ती आनंदी, समाधानी नसतो ना, तो कायम दुःखी असतो. आणि जो व्यक्ती झोपडीत सुद्धा समाधानी असतो ना आणि आपल्याकडे जे काही आहे त्यात तो समाधान बाळगतो ना, तो व्यक्ती खूप पुढे जात असतो आणि त्याची कीर्ती जगभर होत असते. मित्रांनो, स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा नक्कीच लागला पाहिजे आणि नक्कीच त्यांना कळलं पाहिजे की हे काहीतरी चीज आहे. हातात हात घेतला तर मैत्री होत असते. दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते. हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते. कोणाला हात दिला तर मदत होत असते. हाताचे महत्त्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ही शक्य होत असते. म्हणून असाच स्वामींचा हात तुमच्या पाठीशी राहावा यासाठी नक्कीच तुम्ही तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यालाही दाखवा की आपण जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे आणि कसं आपण बाळगलं पाहिजे. अडचणीत असाल तर स्वामी नक्कीच तुम्हाला तारतील. एकटे असाल तर स्वामी तुम्हाला सांभाळतील.
मार्ग सापडत नसेल तर स्वामी दाखवतील, अश्रू थांबत नसेल तर स्वामी नक्कीच तुमचे अश्रूही पुसतील. फक्त तुम्ही संयम ठेवा. स्वामी सांगतात, मनासारखं होत नसेल तर राग वाढत असतो, मनासारखं झालं की मग हाव वाढते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेल्या कधी पण चांगल्या असतात आणि कोणाकडून जास्त तुम्ही अपेक्षा अजिबात ठेवू नका, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. स्वामी म्हणत आहेत की असेल नसेल कोणी तुझं, तू पंखात मात्र बाळा कायम भरारी ठेव. बदलेला एक दिवस तुझा, पण तू स्वतःवर फक्त विश्वास ठेव आणि तो विश्वासच तुला भरपूर पुढे घेऊन जाईल, असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून जेवढा जास्त तुमचा विश्वास तेवढे जास्त तुम्हाला प्रगती पथावर जाण्यासाठी तुम्हाला मदत होते. आणि तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढं तुम्ही भरपूर काही भक्तीत रंगत जाता आणि स्वामींची सेवाही तुम्ही करत असतात. मित्रांनो, स्वामी सांगतात, चूक महत्त्वाची असेल ना तर व्यक्ती विसरून जा, आणि व्यक्ती महत्त्वाचीच असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जा, मग ती कितीही मोठी आणि कशीही असो. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं मात्र लक्षात ठेवा. कुणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून कोणाला बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर नेहमी हसू नका, कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, सोन्याची लंका होती रावणाची, तरी तो उद्ध्वस्त झाला कारण त्याच्या गर्वामुळे. म्हणून गर्व कधी करू नका आणि अहंकार कधी करू नका. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान आणि नशिबान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थासाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपावली भेटून जातील. म्हणून अशा लोकांना नेहमी तुम्ही जपून ठेवा, एवढंच मात्र निश्चित आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला करता आला पाहिजे आणि चांगलाच विचार आपण कायम केला पाहिजे. नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा. कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं आणि ते शेवटपर्यंत उभं असतं, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुमच्या मागेही स्वामींची शक्ती उभी आहे आणि सत्य उभे आहे. तुम्ही कधीच हार मानू नका आणि कधीच कोणालाही टोचून बोलू नका. कुणी आपल्यासोबत असू किंवा नसू, नाराज होऊ नका, कारण स्वामींपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही आणि कुणी असूही शकत नाही. म्हणून स्वामींवर फक्त विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते, त्याचप्रमाणे विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसाची किंमत ही अजिबात कळत नसते. स्वामी सांगतात, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दल असते, एवढं मात्र निश्चित आहे. सत्य अशी एक श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येत असतो, पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे आणि ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागत असते आणि परतफेड आपण करत असतो. म्हणून संस्कारातून श्रेष्ठ कोणताही वारसा नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून खोटी कामं करणं आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा, कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात आणि भोगावीच लागतीलच, कारण ते कर्माचं फळ आहे ते देव आपल्याकडून नक्कीच घेत असतो. म्हणून एकनिष्ठ राहा, तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला जर एखादा मोठा काम करायचं असेल ना तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा आणि ते पण मनापासून करा. नक्कीच ते काम तुमचं पूर्ण होईल. नको त्या गोष्टींचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की हा खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार करणं सोडा, कारण अतिविचार केल्याने फक्त तुमचा वेळ हा वाया जाणार आहे आणि त्यातून काही साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही कधी अतिविचार करून सोडून द्या आणि कधीच ते करू नका. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येते आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येते, एवढं मात्र खरं आहे. म्हणून यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते आणि ज्यांच्यामध्ये ते करण्याची धमक सुद्धा असते.
शांत राहणे याच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नसतं आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या तुमच्या वास्तविकतेचा. समुद्रात कितीही मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही संकटे आली तरी आपला चांगुलपणा तुम्ही कधी सोडला नाही पाहिजे आणि तो तसाच ठेवला पाहिजे. म्हणून जेवढे तुम्ही चांगले असाल आणि जेवढे तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार कराल तेवढे तुम्ही पुढे जाल एवढं मात्र निश्चित आहे. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच ती छान असतात आणि चांगली आणि प्रेमळ असतात एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दीड शहाण्यापुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहा आणि फक्त गंमत बघत राहा. तुम्हाला सर्व काही कळणार आणि वेळ काळ आल्यावर सर्व काही तुम्हाला समजणार की स्वामी आपल्यासोबत सर्व काही चांगलेच करत होते. म्हणून प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि मग आपल्याला ते समजत सुद्धा नाही. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हे स्वीकारावं लागते. मग क्योंकि जब तक ये जिंदा तब तक ही आपली निंदा. म्हणून ती निंदा आपल्याला सहन करावीच लागणार आहे. त्यात तुम्हाला सामील व्हायला कोणी येणार नाही आणि ते तुम्हालाच सर्व काही हँडल करायला लागेल. म्हणून एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते आणि यश मिळवण्यासाठी वेळ तर लागतेच. म्हणून प्रयत्न करत राहा आणि संयम कधी सोडू नका. म्हणून प्रयत्न केल्याने फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नाही. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधी चांगलं असतं आणि ते निर्मळही असतं एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्की साथ देईल हेही तितकं सत्य आहे आणि तितकं सत्य आपण त्याला मानलं पाहिजे. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठे व्हा पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका आणि त्याशिवाय आपल्या आयुष्यातही सुख नाही एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हायला शिका आणि दुसऱ्यांच्या दुःखात नेहमी तुम्ही सहभागी झाले पाहिजे. काळोख्या रात्रीनंतर लख्ख प्रकाश देणाऱ्या दिवसाचे आगमन होते. तसेच जीवनात वेळ कशीही असू देत, चांगली किंवा वाईट, ती नक्कीच बदलत असते आणि ती बदलणार आहे आणि एवढा तुम्ही विश्वास ठाम तुमच्या मनात ठेवायला हवा. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिलं हे बघण्यात आपण इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिलंय हे बघायला आपल्याकडे वेळ नसतो. म्हणून तो वेळ काढायला शिका आणि परमेश्वराने एवढं मोठं शरीर आपल्याला दिलं आहे आणि त्यातून आपण कामे करू शकतो त्यासाठी देवाला दररोज धन्यवाद म्हणा. जोपर्यंत गरज असते तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातो. पण एकदा का गरज संपली की मग तुमच्या निंदेची खिफायत घरोघरी वाटली जाते आणि मग घरोघरी सांगितलं जातं की हा पोरगा वाईट आहे, असा आहे पण तसा आहे, पण त्याला कोणी विचारत नाही एवढं मात्र दुःख आहे. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे असे स्वामी म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढून घेतले आहे त्यातील एक कणही मला कमी करता येणार नाही. म्हणून कर्म सुंदर आणि स्वच्छ ठेवा. बाकी मग बघायला मी आहेच. फक्त तुम्ही निश्चिंत राहायला शिका. बस तेवढंच तुम्हाला करायचं आहे आणि निश्चिंत राहाल तर सर्व काही मिळेल. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्त्वाचं नाही तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. एवढं लक्षात घ्या. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो आणि स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि मग वाद सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होत असतो. म्हणून नाते तुम्ही अजिबात तोडले नाही पाहिजे आणि अजिबात तुम्ही सगळ्यांनी एक सोबत नीट आणि चांगल्या मार्गाने चाललं पाहिजे. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही हे मात्र निश्चित खरे आहे. म्हणून तुम्ही कोणालाही दुःख, दर्द, पीडा देऊ नका एवढं फक्त लक्षात घ्या. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा प्रेम डोक्यातून काढला की मग भरपूर काही गोष्टी माणूस सर्वांच्या जीवाचा होतो आणि तो भरपूर काही गोष्टी त्याला समजायला लागतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वामींच्या चरणी लीन व्हायला शिका आणि स्वामींचे नामस्मरण करायला शिका. कारण स्वामींशिवाय आपल्याला दुसरं कोणीच नाही एवढं फक्त लक्षात ठेवा आणि तेवढं लक्षात ठेवून
तुम्ही पुढची कामं नक्कीच तुम्ही करायला लागली पाहिजे आणि ती कामं तुम्ही आवडीने केली पाहिजे आणि मनापासूनही केली पाहिजे. एवढं फक्त लक्षात घ्या. काही वेळा आपली चूक नसतानाही, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही, हे तितकंच खरं आहे. म्हणून एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून नाराज होऊ नका, कारण या जगात एखाद्याला सर्व काही मिळतं असं कधीच नसतं. कोणाजवळ काही ना काहीतरी कमी नक्कीच असते. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज आपल्याला नाही. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही हे मात्र निश्चित आहे, म्हणून त्याच्यावरच फक्त विश्वास ठेवा. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उजाडलेली सकाळ आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी नवीन संधी उपलब्ध करून देत असते आणि आपल्याला नवीन संधीवर आणि पुढे घेऊन जाणार असते. एवढं मात्र निश्चित आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. स्वतःची केली तर सर्व काही नीट होईल आणि पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती तुम्ही नक्कीच कराल. खूप मोठे व्हा, पण अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच तुम्ही विसरू नका. एवढं मात्र नीट लक्षात ठेवा. आणि स्वामी आपल्याला आधार देतात, म्हणून स्वामींवरचा विश्वास असाच कायम ठेवा. स्वामी भक्तांनो, तुमचा आज विजयाचा दिवस ठरणार आहे आणि तुमचा प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय नक्कीच होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐका आणि तुमचे सर्व रखडलेली कामे पूर्ण होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख आणि समृद्धी लवकरच येणार आहे. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत आणि जो पडणार आहे त्याला उचलणारे पण स्वामीच आहेत. आणि जो अपंग आहे त्याला पळण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर जग दाखवणारे सुद्धा स्वामी आहेत. आणि ज्याची नाव बुडणार आहे त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता हे माझे स्वामीच आहेत. म्हणून स्वामींचं अभयवचन हे तुम्ही लक्षात ठेवा की भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे, असं तुम्ही नक्कीच ध्यानात ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींवर तुमचा पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा की स्वामी तुम्ही आमच्या मदतीला नक्कीच धावून या आणि तुमचा हात आमच्या पाठीवर असाच राहू द्या. आणि मी पण एवढीच स्वामींचरणी प्रार्थना करील की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळो. तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सर्वांना स्वामी सुखात, आनंदात आणि निरोगी ठेव, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या खूप छान आहेत, नीट ऐका. मिळवणं सोपं असतं, टिकवणं कठीण असतं. आठवणं सोपं असतं, निवडणं तितकंच कठीण असतं. नाकारणं सोपं असतं, स्वीकारणं तितकंच कठीण. बोलणं सोपं असतं, अंगीकारणं तितकंच कठीण. तोडणं सोपं असतं, जोडणं तितकंच कठीण असतं. गमावणं सोपं असतं, कमावणं तितकंच कठीण असतं. थांबणं सोपं असतं, पण थांबवणं तितकंच कठीण असतं. हसणं सोपं असतं, हसवणं तितकंच कठीण असतं. अडखडणं सोपं असतं, पण सावरणं तितकंच कठीण असतं. फुलणं सोपं असतं, पण बहरणं तितकंच कठीण असतं. एवढं मात्र लक्षात ठेवा. स्वामी आपल्याला म्हणतायत की माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझे नामस्मरण तुझ्या संकटाचा ओझ मात्र हलकं करेल. हे तुला फुलाप्रमाणे भासतील असं समजून घे बाळा. म्हणून नामस्मरण करणं मित्रांनो तितकंच महत्वाचं आहे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर मग उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. म्हणून उपवास जरी तुम्ही केला तो तुम्ही मनोभावे आणि मनापासून केला पाहिजे आणि पूर्ण श्रद्धेने केला पाहिजे, तरच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही. म्हणून जो क्षण तुमच्याजवळ आहे त्यात पूर्णपणे तुम्ही मजा घ्यायला शिका आणि आनंदाने जगायला शिका. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे हे नक्कीच तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. मी असत्याच्या फांदीवर बसत नाही, मी सत्याचा पक्षी आहे. ज्या परिस्थितीत लोक मरण पावले त्याच परिस्थितीत मी जिवंत आहे, असे खूप स्ट्रगल लोकांनी काढलेले असतात. त्यामुळं तुम्ही कधी हार मानायची नाही आणि जीवनामध्ये कधी मागे सरकायचं नाही. श्री स्वामी समर्थ बोलायचं आणि पुढे चालत राहायचं. हे जग आहे, इथं लोक खांद्यावरून घेऊन जातात जमिनीत गाडायला, लक्षात ठेवा. म्हणून
तुम्हाला कधी कुणाची गरज पडली तर कुणालाही बोलवू नका, काही करू नका. फक्त एकच मंत्र लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच बोला. आमचा स्वभाव शांत आहे म्हणून खेटायला येऊ नका. जर आम्ही खोल विचार केला तर रेटायला वेळ लागणार नाही, हेही लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, हे शब्द मी का वापरतोय याचा अर्थ असा आहे, कारण लोक आता साधी माणसं राहिली नाहीत आणि चांगली सुद्धा राहिली नाहीत. लोकांना लोकांप्रमाणे वागवलं तर लोक चांगले राहतात, नाहीतर ते आपल्यावरच येऊन बसतात. हेही तितकंच खरं आहे. खऱ्यांच्या मार्गाने चालावे, कारण तिकडे गर्दी कमी असते, एवढं लक्षात घ्या. घमंड कोणत्या गोष्टीचा करू? आजपर्यंत कमवलेलं सर्वच गमवलं आहे मी. लाचारी आणि खोटे बोलून जवळ करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा, म्हणजे विश्वासघात तरी तुमच्यासोबत कधीच होणार नाही. जे माझ्याशी कधी बोलत नव्हते ते आता नमस्कार करायला लागलेत. माझी थोडी वेळ काय बदलली, माणसं माझ्याशी गोड गोड बोलायला लागलेत. आणि अशी माणसं ही बदलत राहणार आहेत. पण तुम्ही तुमचा स्वभाव मात्र कधीच बदलू नका आणि तो एक सारखा ठेवा आणि चांगला ठेवा आणि मन मिळावू स्वभाव तुम्ही ठेवा. नक्कीच देवही तुम्हाला मदत करेल आणि भगवंतही तुमच्या पाठीशी कायम उभा राहील. कारण भगवंताला पण कळतं की हा भक्त माझी किती मनोभावाने आणि प्रेमाने आणि निर्मळ मनाने माझी भक्ती करत आहे. म्हणून देवही तुमची साथ नक्कीच देईल, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि सर्व काही तुमचं नीट होईल, हेही लक्षात घ्या. हातात हात घेतला ना की मैत्री होत असते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होत असते आणि हातावर हात आपटला ना की टाळी वाजत असते. मग एक लक्षात घ्या, तुम्ही स्वामींचा हात हातात घ्या, नक्कीच तुम्हाला कोणाचा हात धरण्याची वेळ येणार नाही आणि पायावर पडण्याची वेळ येणार नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी आहेत तर सर्व काही आहे, एवढं फक्त समजून चला. इथेच कमवायचं आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले ना तरी चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, एवढं समजून घ्या. आणि ते तुम्ही नक्कीच समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगतात त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं. कारण लक्षात ठेवा, तुम्ही जर उठून गेले ना तिथून तर पुढची चर्चा ही तुमच्याबद्दलच असेल आणि तुमच्याच मार्गाने असेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदाच खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे ज्यामुळे तत्काळ सुख मिळतं, परंतु भविष्यभर त्याची परतफेड आपल्याला करत राहावी लागते आणि करावीच लागते. हे तितकंच खरं आहे. खोटी काम करून खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःखरूपी फळे ही भोगावीच लागतात, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि कोणासोबतही राहताना नक्कीच तुम्ही एकनिष्ठ राहिलं पाहिजे. तुमची सगळे कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला नक्कीच किंमत आहे आणि स्वामी हे तुम्हाला देतीलच, एवढंही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर एखादं मोठं काम करायचं असेल तर त्या कामावर मनापासून प्रेम करा आणि पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न नक्कीच करत राहा. तुम्हाला ती गोष्ट नक्कीच भेटेल. नको त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येतं की खरा त्रास तर अतिविचार केल्याने होत होता. म्हणून अतिविचार तुम्ही टाळायला शिका आणि जीवनामध्ये अतिविचार करून काही साध्य होत नाही, उलट तो तुम्हाला त्रास होईल आणि तो त्रास तुम्ही भोगत राहाल. म्हणून अतिविचार करणं चांगली गोष्ट नाहीये. जीवनात अर्धे दुःख चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने येतात आणि बाकी अर्धे दुःख खऱ्या लोकांवर संशय घेतल्याने येतात. मग तुम्हाला यात माणसं ओळखायला शिकलं पाहिजे आणि कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवू नये हे तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ही शक्ती ही आत्मसात करून घ्यायची, म्हणून तुमच्या शक्ती आहे, म्हणून देव तुम्हाला संकट देत आहे, एवढंही लक्षात ठेवा. समुद्रात किती मोठे वादळ आले ना तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही. तसेच आपल्या जीवनात कितीही मोठे संकट आले ना तरी आपला चांगुलपणा सोडू नका आणि प्रत्येकाशी चांगल्या मनाने आणि चांगल्यापणाने वागा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यानंतर कान पकडणारी काही नाती कायम आपण जपायची असतात आणि त्यांना सांभाळून ठेवायची असतात, कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, एवढं मात्र खरं आहे. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा ही कोणतीच नाहीये जगात. म्हणून तुम्ही माफ करून टाका आणि बिनकामाचं भांडण हेच खूप चांगलं नसतं आणि आरोग्यासाठी आणि शरीरासाठी आणि मानसिकसाठी सुद्धा चांगलं नसतं. म्हणून
त्यामुळे त्याग करा आणि तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा त्या वास्तविकतेचा. बस एवढंच तुम्ही करा, एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी मनापासून तुम्ही स्वामींची आठवण काढा आणि तुमचं संकट आल्यावर स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली ना मित्रांनो, तरच ती छान लागते. तसंच तुम्ही कुणावरही प्रेम करत असाल तर ते दोन्ही बाजूंनी तेवढंच पाहिजे, तरच ते छान असतं. पण एक गोष्ट ठेवा लक्षात, कायमसाठी स्वामी आपल्यावर अपार अशी श्रद्धा आणि अपार असं प्रेम करतात आणि ते आपल्याला सर्व काही देऊ इच्छितात. फक्त या ठिकाणी आपण स्वामींवर तसंच निर्मळ आणि एकदम चांगलं मन ठेवून आपण त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे आणि ते आपल्याला सर्व काही देतील. एवढीच गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. 1.5 शहाण्यांपुढे बुद्धीला घासण्यापेक्षा अडाणीपणाचे सोंग घेऊन गप्प बसलेलं केव्हाही चांगलं असतं. म्हणून गप्प राहायला शिका. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप मिळत जातील. प्रेम सर्वांवर करा, पण श्रद्धा फक्त परमेश्वरावरच ठेवा. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात आणि ते आपल्याला कधीच भेटत नाहीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. हे स्वीकारावं लागते आपल्याला, क्योंकि जब तक की आपली जिंदा तब तक की आपली निंदा होतच राहील. आणि निंदा तुम्ही कधीच थांबवू शकत नाही आणि काही केलं तरी थांबणारही नाही, कारण लोक ही जळत असतात. फक्त आपण भान ठेवावं की आपण कोणावर जळू नये. दुसऱ्याचं चांगलं झालं तर म्हणावं चांगलं झालं, अजून त्याचं चांगलं हो आणि सोन्यापेक्षा पिवळं हो. भावाचं देवाचं कधीच खाऊ नये आणि जो खातो ना त्याला सर्व गोष्टीची कमतरता असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि जीवनामध्ये कधीच कुणाला धोका देऊ नका आणि कधीच कुणासोबत संशय घेऊ नका आणि त्याच्यावर कधी कट रचू नका, कारण सर्वात मोठा कट रचणारा हा स्वतः देव आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा की देव हा बदला घेणारच आणि तुमचे कर्म तुमच्याजवळ परत येणारच. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचाराचं सामर्थ्य आहे, एवढं लक्षात घ्या. जीवनात किती वाईट प्रसंग येऊ द्या, पण चांगलं वागणं कधी सोडू नका. विजय हा नेहमी सत्याचाच होत असतो, एवढं मात्र निश्चित आहे. भावनेने मनाला जिंकता येतं, प्रेमाने रागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने अपमानाला जिंकता येते, पण धीराने अपयशाला जिंकता येते, तर माणुसकीने माणसाला नक्कीच जिंकता येते. या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाची असलेलं माणुसकीचं नातं आहे आणि ते तुम्ही टिकून ठेवलं पाहिजे आणि तसंच टिकून ठेवलं पाहिजे शेवटपर्यंत. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास नक्कीच आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे जुन्या गोष्टी आठवून काहीच होत नाही. आपण नव्याने सुरुवात करावी आणि नवी कामं आपण हातात घेतली पाहिजे. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुठेही जा, तेथेही दर्शन तुला देईन. एवढेच नाही बाळा, तर तुझ्यासाठी अशक्यही मी शक्य करीन, असे स्वामी सांगत आहेत. फक्त आपला स्वामींवर तेवढा विश्वास असायला हवा, एवढीच गोष्ट आहे. फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. ज्यांच्या मनात आहे खरा भक्तिभाव, त्यांच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, आणि ज्यांच्या स्वामीवर आहे अढळ विश्वास, त्यांच्या गृही स्वामी प्रत्यक्ष करती वास. एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनामध्ये जर विश्वास कायम असला की स्वामी आपल्या सोबत आहेत, तर नक्की स्वामी तुमच्या सोबत राहतील आणि ते शेवटपर्यंत राहतील, ही सुद्धा मी तुम्हाला ग्वाही देतो. गोष्ट जर चुकीची असेल त्याचा आता नक्कीच विरोध करा. कुणाला छोडू नका, खोटे कधी बोलू नका, दुसऱ्याचं धन लुबाडू नका, कुणावर कधी जळू नका आणि कुणाचा संसार अजिबात उद्ध्वस्त करू नका, नाहीतर तुमचाही संसार उद्ध्वस्त होईल. एवढंही लक्षात ठेवा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात. म्हणून जगातील कुठल्याही तराजूत मोजताना येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी आहे आणि ती माणुसकी तुम्ही जपलीच पाहिजे आणि नक्कीच ती जपून ठेवा. ज्याची वेळ खराब आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे जरूर उभे राहावे, पण ज्याची नियतच खराब आहे ना त्याच्या सावलीला सुद्धा उभे राहू नये, कारण तो व्यक्ती तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो, हेही तितकेच खरं आहे. म्हणून चांगल्या लोकांची संगत तुम्ही नक्कीच धरा. खूप अडचणी आल्या आयुष्यात, त्रासही झाला, पण त्या वाईट वेळेतून बाहेर पडण्याची ताकद फक्त आपल्या स्वामी समर्थांमुळे आली. म्हणून स्वामी समर्थ या 2 अक्षरातच एवढं प्रेम दडलेलं आहे की त्याचं आपण कधीही वर्गीकरण करू शकणार नाही आणि कधीही कुणाला समजू शकणार नाही. एक लक्षात घ्या, संतांची या कीर्तनात, साधकांच्या चिंतनात तोच ध्यास, तोच आस, तोच श्वास आहे, तोच बाल्य तारुण्यही, वार्धक्याचा विश्रामही, तोच ऐल, तोच पैल, आदी अंत तोच आहे. आणि ते आपले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड मात्र नक्कीच आहे. मित्रांनो, तुम्ही कधी दुसऱ्याचे वाईट केले ना
तर देव ते व्याजासकट वसूल केल्याशिवायही राहत नाही. एवढंही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुणाच्याही वाईट परिस्थितीवर अजिबात कधीच हसू नका. एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकारच्या नजरेने कधी पाहू नका. दिवस चांगले असो वा वाईट, प्रत्येकाचे बदलतात हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात, कोणी तुला कितीही दुःख द्यायचा प्रयत्न करू दे, कितीही त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे एवढं मात्र निश्चित. जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका, कारण जग ज्यांच्याकडे काही नाही त्याला हसतं आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं एवढंच असतं. म्हणून आपण आपलं काम करत राहायचं आणि इमानदारीनं जीवन जगायचं. बस, लोक काही म्हणतील आपल्याला त्याबद्दल काही घेणं देणं नाही. फक्त आपण चांगल्या मार्गावर चालायचं एवढंच मात्र आपण लक्षात ठेवायचं. सुखाचे दिवस शोधण्यातच आयुष्यातील क्षणांची संध्याकाळ होते, पण शेवटी कळतं की हातातून निसटून गेलेल्या वेळेतच खरंच सुख होतं. आणि हो मित्रांनो, म्हणून याचा तुम्हाला पस्तावा येऊ नये म्हणून तुमचा जो क्षण आता चालू आहे त्या क्षणात भरपूर जगून घ्या. नंतर तुम्हाला जगायला मिळणार नाही हे लक्षात ठेवा. म्हणून कामही तसंच करा आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तसं फिराई आणि त्याचा आनंदही घ्या. जीवन हे आनंद घेण्यासाठीच असते, ना की काबाड कष्ट करून नुसतंच वाया घालण्यासाठी. कामही करा आणि एन्जॉय करा, दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. स्वामी म्हणतात, दुसऱ्यांची भरलेली जोडी पाहून रिकामी जोडी असलेल्या प्रत्येक जण ज्याची ईर्ष्या असेल आणि करेल असं काही नसतं. हे प्रत्येकाच्या स्वभावावर मनावर अवलंबून आहे. एखाद्याचे रिक्त हात सुद्धा समाधानानं भरलेले असतात एवढं लक्षात घ्या. म्हणून कोणता व्यक्ती कसा आहे हे आपण त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या अंगावरून, त्याच्या कपड्यावरून कधीच ठरवायचे नसते. तो व्यक्ती प्रेमळ असू शकतो आणि रागीटही असू शकतो एवढं लक्षात घ्या. जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही आणि म्हणूनच ती माणसं समाधानी असतात आणि सुखी असतात. आणि जो व्यक्ती समाधानी आहे ना, ज्याच्यात तो खुश आहे ना, जे त्याच्याकडे आहे, तो व्यक्ती सुखी समाधानी आयुष्य जगत असतो. जिथे 2 घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली ना, तर जगण्यातील रंगत अजून वाढून जाते एवढं लक्षात ठेवा. म्हणून कधी कोणाला वाईट बोलू नका आणि कधी कोणाबद्दल वाईट विचार करू नका. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे, नाना देही नाना रूपी तुझा देव आहे. तोच मंगलाची मूर्ती, तोच विठ्ठलाची कीर्ती, तोच श्याम, तोच राम, दत्त धाम तोच आहे. आणि ते म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि विश्वास फक्त स्वामींवर आहे. आयुष्याचं उघडणारं प्रत्येक पान कोरं असतं, त्यात खाडाखोड करायची की सुबक अक्षरांनी सजवायचं ते आपल्यावर अवलंबून असतं. म्हणून तुम्ही तुमचं आयुष्य कसं रंगवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही अपयशी होते, जेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं, जेव्हा त्या लोकांनी तुम्हाला मदत केली ना, त्या लोकांना कधीच विसरू नका. आणि ज्यांना तुम्हाला काहीच विचारलं नाही ना, त्यांच्याशी कधी बोलू नका आणि त्यांच्या पाठीमागे कधी जाऊ नका. त्यांची संगत कधी धरू नका. आयुष्य म्हणजे काही वर्षासाठी भाड्याने घेतलेली मालमत्ता आहे. कितीही माझी माझी म्हटलं ना तरी एक दिवस खाली करावीच लागणार आहे एवढं लक्षात ठेवा. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे ते समजायला ज्ञान लागतं एवढं लक्षात ठेवा. चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. म्हणून समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून एवढं लक्षात ठेवा. स्वामी म्हणे, करा देहाचे मंदिर, मग मी आतुर तेथे येणार. आणि ज्याच्या देहाचे मंदिर आहे ना, त्याच्या मनामध्ये निर्मळ भक्ती आहे आणि चांगले विचार आहेत, जे त्याच्या देहाचं मंदिर होऊन जातं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, ज्याचं देहाचं मंदिर आहे ना, मी तेथे येण्यासाठी आतुर आहे आणि मी तुम्हाला नक्कीच दर्शन देईल आणि माझे चमत्कारही दाखवील. पापाचा चालक होण्यापेक्षा पुण्यकर्माचा मालक बना. काही नाही जमलं तरी एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हणा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात, कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमचे मन मोठे ठेवा आणि सर्वांना मोठेपणाने सर्व काही गोष्टी द्या. कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण कमी आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवत असतो. म्हणून वाईट काळात कुणाला टोमणे मारण्यापेक्षा त्याला मदत करा. नक्कीच तो तुम्हाला पूर्ण जीवनासाठी लक्षात ठेवेल आणि तुमचे उपकारही कधीच विसरणार नाही. चुका स्वीकारल्या की कमी होतात आणि लपवल्या की वाढतात. रस्ता चुकणे चुकीचे नसते, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण
त्याच रस्त्याने चालत राहणे हे चुकीचे आहे. विश्वास ठेवा की श्रम, संयम आणि नियम कधीच धोका देत नसतात. म्हणून देव काहीतरी देईल म्हणून मंदिरात जाऊ नये, तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय म्हणून कधीतरी मंदिरात जावं, एवढं लक्षात घ्या. जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल ना, तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळापुरत्या मर्यादित आहेत. नंतर त्यांचे दिवसही बदलणार आहेत आणि त्यांनाही तसेच कर्माचे फळही मिळणार आहेत. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी बरोबर आपली लीला दाखवतील. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात. कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, तो तर त्याचे संस्कार असतात. आपल्या 1000 चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे 1000 लोक लक्ष ठेवून असतात. एवढं मात्र निश्चित खरं आहे, माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो आहे आणि तसेच दिवस चांगले आपल्याला घालवायचे आहेत, एवढंही लक्षात ठेवा. दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार आहे. आणि स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी आहे. म्हणून शिकून माणसासारखे वागणे हीच अनुभूती आहे आणि एवढंच तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माणसासारखे वागा आणि प्रत्येकाला प्रेम द्या आणि प्रत्येकावर प्रेम करा, एवढंच तुम्ही करा. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे फक्त स्वामी समर्थ आहेत आणि स्वामीच ते घडून आणत आहेत. कारण माझ्या आयुष्य देणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येक व्यक्ती हे मी स्वामींना समजतो आणि तेच माझ्यासाठी ते पाठवत असतात, असंच मी समजत असतो. चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो आणि योग्य निर्णयामुळे आपला आत्मविश्वास वाढत असतो. एखादा विषय किती वाढवायचा आहे, कुठे थांबवायचा आहे आणि कुठे दुर्लक्ष करायचंय हे ज्या व्यक्तीला जमते, तो व्यक्ती जगातील कुठल्याही परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो, एवढं तुम्ही लक्षात घ्या. जेव्हा आपण कोणावर तरी डोळे मिटून विश्वास ठेवतो, तेव्हा शेवटी आपल्याला 2 पैकी 1 परिणाम मिळतो. आयुष्यभरासाठी एक खास व्यक्ती किंवा आयुष्यभरासाठी एक खास धडा आपल्याला मिळत असतो. स्वामी सांगतात, माझ्यासाठी कोणाकडे हात पसरू नको. तुझ्या परीने जी वेडीवाकडी सेवा होत असेल ना, ती मला मान्य आहे आणि नक्कीच मान्य आहे आणि ती सेवा तू नक्कीच करत जा, हेच मला म्हणायचं आहे. ध्येय साध्य करणे किती कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही आणि सर्व काही शक्य आहे. तुम्ही चांगले आहात का वाईट आहात असा विचार कधीच करू नका. कारण जेव्हा लोकांना तुमची गरज पडते तेव्हा तुम्ही चांगले होता आणि गरज संपली की वाईट होता. आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडावा लागतो, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही गोष्ट अशी करा की कुणाला त्रास होणार नाही आणि कुणी आपल्याला त्रास देणार नाही. अशाच गोष्टी तुम्ही स्वीकारायला पाहिजे आणि अशीच गोष्ट तुम्ही करायला हवी. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निसंक सोपवा. कर्म करत राहा, फळे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, एवढंही लक्षात ठेवा. मित्रांनो, ज्यांच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि जे लोक संस्कारी असतात ते कधी अहंकारी नसतात. कारण संस्कार आणि अहंकार एका ठिकाणी कधीच राहत नाही, एवढंही लक्षात घ्या. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची काळजी मी नक्कीच घेईन, माझं कोणी वाईट करू नये याची काळजी मात्र तू घे. माझे मायबाप, माझे माऊली स्वामी समर्था, आणि ती काळजी स्वामी नक्कीच घेतात. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवे. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, पण शब्द कधी विसरू शकत नाही आणि विसरतही नाही. स्वामी पाहतात तुमची प्रार्थना, तुमचा संघर्ष, तुमच्या वेदना, तुमचा संयम आणि तुमचे कर्म, सर्व काही स्वामी बघत असतात. फक्त स्वामींच्यावर विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही नीट करतील आणि व्यवस्थित करतील. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो आणि तो खेळ खेळत असतो. म्हणून एखाद्या व्यक्तीला न जाणता तुम्ही मनातील सर्व गोष्टी सांगत असाल तर जीवनात तुमच्या खूप मोठे संकट येण्याची शक्यता आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मनातल्या गोष्टी कोणाला सांगायच्या आहे हे तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे आणि ते आपल्याच व्यक्तींना सांगितलं पाहिजे. जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल ना, तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आपल्यावर निश्चित आली आहे. स्वामी सांगतात, संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख आपल्याला होतच नाही. दुःख गरुडाच्या पावलाने येते आणि मुंगीच्या पावलाने जाते. दोष लपवला की तो मोठा होत असतो
आणि कबूल केला ना की तो नाहीसा होतो. म्हणून गवताची दोरी वळवली म्हणजे तिने मत्त हत्ती सुद्धा बांधला जातो. म्हणून चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो. कडू गोड प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागत असतो हे निश्चित आहे. म्हणून जीवनात कुणी किती तिरस्कार केला तरी चांगुलपणा सोडू नये. कारण चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांड काळा करू शकतो, पण आकाशातला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेमाने एकामेकांसोबत बोलत राहा. धनदौलत कोणाकोणाला देत नाही, पण फक्त माणुसकी जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा, त्यासाठी कोणी हाक दिली तर प्रेमाने त्याला साथ देखील नक्कीच तुम्ही दिली पाहिजे. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते आणि देव कळायला श्रद्धा लागते. माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जगाला सुंदर विचार लागतात. म्हणून भरभरून जगायला पैसे नाही, फक्त आयुष्य लागतं आणि ते आयुष्य तुमच्याकडे आहे. म्हणून भरभरून जगा आणि आनंदाने जगा आणि प्रेमाने सर्वांसोबत बोला. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. एवढं लक्षात ठेवा. म्हणून आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे. शत्रूला क्षमा द्या, प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्या, मित्राला हृदय द्या, मुलांना तुमचं उदाहरण द्या आणि वडिलांना पूज्य भाव द्या. आईला तुमच्या चारित्र्याची भेट द्या आणि स्वतःला आत्मसन्मान द्या आणि जगाला सेवा द्या. प्रत्येकाला काहीतरी घ्यायचंच आहे आणि द्यायचंच आहे हे विसरू नका. घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यालाच प्रतिष्ठा मिळते आणि इतिहासही त्याला साक्ष आहे हे लक्षात ठेवा. म्हणून सुखात आनंद लुटणाऱ्यापेक्षा दुःखात काळजी घेणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात आणि तशीच माणसं तुमच्याकडे असतील तर ती नक्कीच तुम्ही जपायला शिका. मानवाच्या जीवनात एक गोष्ट दुःख हे मानवामुळेच येत असते आणि त्याला कारण आपण स्वतः असतो किंवा आपल्या सहवासातील व्यक्ती असतात. म्हणजे मानवाने स्वतःमध्ये पहिला बदल घडवला पाहिजे, त्यानंतर जीवन आनंदी होऊन जाईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्या टीकेला काहीच महत्त्व नसते आणि चांगल्या कर्माची फळे नेहमी चांगलीच असतात. आणि मुखातून घेतलेले स्वामी नाम आणि निस्वार्थपणे केलेले काम कधी व्यर्थ जात नाही एवढंही लक्षात ठेवा. मलाच फक्त दुःख आहे असे कधीच समजू नका. गुलाबालाही काटे आहेत हे कधी विसरू नका. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात स्वामी आहेत हे कधी तुम्ही विसरू नका आणि हेही पूर्ण मनापासून लक्षात ठेवा. जीवन हे सुंदर आहे, त्याचा आनंद घेत चला. दुःख हे क्षणभंगूर आहे हे मनाला सांगत चला. परमेश्वरावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत चला आणि चांगल्या कर्माने तुम्हाला चांगले दिवस नक्कीच येतील. कोणीच कोणाचे नसते हे जरी खरे असले तरी आपल्या जीवनातील प्रगती एखाद्या व्यक्तीमुळेच झालेली असते. त्यामुळे एकमेकांना तुम्ही साथ नक्कीच दिली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही साथ देत राहा. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधी टाळू नका आणि कर्म चांगल्या रीतीनं करा. कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नसते हे लक्षात घ्या. म्हणून स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागेल आणि तुम्हाला कष्ट घ्यावे लागेल आणि तसे कष्ट केले तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच एक दिवशी मिळेल. म्हणून कष्टाला फळ हे स्वामी देतच असतात, फक्त तुम्ही कष्ट करण्याची तयारी ठेवा. कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाहीत आणि माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागत असतो आणि तेच तुम्हाला कळलं पाहिजे. जे आपल्यावर प्रेम करतात त्याचं कौतुक करावं, ज्यांना आपली गरज आहे त्यांना मदत करावी, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना क्षमा करावी आणि जे आपल्याला सोडून गेलेत त्यांना विसरून जावं एवढंच फक्त तुम्ही केलं पाहिजे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही मात्र किंमत नक्की असते आणि म्हणून आपण जे दिवस काढले आहेत ना त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होत असतो, बलाढ्य शरीर एक ना एक दिवस गळून पडत असते, पद सुद्धा तुमचं एक दिवस निघून गेलेलं असतं, परंतु एक चांगला माणूस नेहमीच चांगला राहत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका, कारण परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकाराला देत असतो. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचे उत्कृष्ट कलाकार आहात असे समजा आणि पुढे चालत राहा. नक्कीच देव तुम्हाला मदत करेल. सुखात तर खूप जण आहेत स्वामी, पण दुःखाची चाहूल लागली की तुमचा चेहरा आठवतो आणि मग आम्हाला
स्वामी नाम आठवत असते. स्वामी सांगतात, स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्या निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सर्वात मोठा विश्वासघात नक्कीच आहे. आणि तसा विश्वासघात तुम्ही अजिबात केला नाही पाहिजे. स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगले आरोग्य द्या, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा, सर्वांचे भले करा, कल्याण करा, रक्षण करा. आणि स्वामी राया, आपले गोड नाम मुखात अखंड असू द्या, एवढेच फक्त आमच्यावर कृपा करा. आणि हेच तुम्हाला सर्वांना मागायचं आहे. आणि स्वामींकडे तुम्ही हेच मागा, स्वामी सर्व काही तुम्हाला नक्कीच देतील आणि चांगल्या प्रकारे आणि चांगल्या मनाने देतील. चांगले व्यक्तिमत्व कधीच जन्म घेत नाही, ते निर्माण करावे लागते. आपल्यासोबत दुसऱ्यांचेही भलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात कधीच काही कमी पडत नसते. हेही तितकंच खरे आहे. मोठे मोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही पडत नसाल तर लक्षात ठेवा, स्वामींनी तुमचा हात पकडून ठेवला आहे. प्रयत्न करत राहा. यश थोड्या अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे, हेही लक्षात घ्यायला शिका. या कोणासाठी कोण आणि यापेक्षा आपल्यासाठी आपण हे समजून घ्या. आयुष्य लोकांच्या नाही तर आपल्या पद्धतीने जगावं लागतं. लोकांचं काय, गरीब माणूस जमिनीवर बसला तर त्याची ते लायकी काढत असतात आणि श्रीमंत माणूस जमिनीवर बसला तर तो त्याचा मोठेपणा समजत असतात. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे आणि ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल ना, तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा नक्कीच बदलून टाकेल आणि मी त्यांना चांगले दिवस नक्कीच आणेन, असे स्वामी आपले म्हणत आहेत. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो आणि त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात नक्कीच आणत असतो. म्हणून त्रास असतानाही प्रामाणिक राहणं आणि संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं योग्य नियोजन म्हणत असतात. म्हणून योग्य नियोजन तुम्ही आयुष्याचं नक्कीच केलं पाहिजे. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगले असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात जास्त आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.